राम सर, आता तुम्ही थोडं बाजूला होता का? ओके, नो प्रॉब्लेम. सर अजूनही ब्लॉकमध्ये येत आहे, अजून थोडं बाजूला. अजून थोडं बाजूला. आम्हाला तारा मॅमचे सोलो फोटोज हवेत. ओके, थँक्यू तारा मॅम. खरंच खूप चांगले फोटोज आले. आता आमचे काही प्रश्न आहे ते विचारू? हो, विचारा ना. आयुष्यातील पहिलीच फिल्म आणि ती पण सुपरहिट, त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय? खरं तर ह्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं ते मला कळतच नाही, कारण मी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझं हे स्वप्न पूर्ण होईल म्हणून. आज माझी पहिली मूवी सुपरहिट झाली आहे. सो येस, मला या गोष्टीचा डेफिनेटली खूप आनंद झाला. तुम्ही खूप लकी आहात तारा मॅडम. पहिलीच फिल्म, तीही इतकी मोठी हिट. यापुढे तुमच्याकडे फिल्म्सची रांग लागणार आहे. तुमचे काय फ्युचर प्लॅन्स आहेत? मला खूप काम करायचं आणि मला खूप मूवीज करायचे. आता पहिली मूवी सुपरहिट झाल्याने मला खूप सारे ऑफर्स पण आले आणि आता नुकतीच मी मोठ्या प्रोडक्शन हाऊससोबत एक मोठी फिल्म साईन पण केली आहे. सो माझी पहिली मूवी जशी सुपरहिट झाली तशी मला प्रत्येक मूवी सुपरहिट करण्यासाठी खूप प्रयत्न करायचे. व्हेरी गुड तारा मॅम, आम्ही सगळेच तुमच्या सोबत आहोत. या सगळ्या गोष्टींचं श्रेय तुम्ही कोणाला देणार? हा काय प्रश्न आहे? या सगळ्याचं श्रेय ऑब्व्हियसली माझं आहे. मी कधी गिवअप नाही केलं माझ्या स्वप्नांवर. मी माझी जिद्द तशीच ठेवली म्हणून आज माझं हे स्वप्न पूर्ण झालंय. अनफॉर्च्युनेटली मी गाणं गायचे कारण मम्माचा हट्ट होता, पण मला गायिका कधीच व्हायचं नव्हतं. मला लहानपणापासूनच ॲक्ट्रेस व्हायचं होतं, सुपरस्टार व्हायचं होतं आणि ते स्वप्नात फायनली पूर्ण झालं. सो या सगळ्याचं क्रेडिट फक्त माझं. नक्कीच मॅडम, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ताई, ताई, कुठे गेले सगळे? अगं सावली, तू काय करते सगळं हे? तुला किती वेळा सांगितलं की जड वस्तू उचलत जाऊ नकोस म्हणून. ऐकत का नाहीस ग तू? हा, अगं तुला माहितीये ना तुझ्या डिलिव्हरीचे दिवस जवळ आलेत आणि डॉक्टर म्हणालेत या 2-4 दिवसात कधीही डिलिव्हरी होईल म्हणून. ताई, काळजी करू नका. मला माहितीये, मी मगाचपासून हाका मारत होते पण कोणी येतच नव्हतं, म्हणून मी या फाईल्स उचलून तिथे ठेवत होते. अजून त्या फाईल्स बाकी आहेत, खूप कामं बाकी आहेत. मी करते सगळं. नाही, तू आधी बस बरं तिथे. बस, ऐकत जा ग जरा. बस. मी ह्या फाईल तिथे ठेवते आणि त्या कामाच्या फाईल आहेत ना तुला देते. मी ह्या घे फाईल. हे बघ, उठायचं नाही आणि ना वजनही उचलायचं नाही. ठीक आहे, मी येते. थँक्यू. सिस्टर, जा त्यांना भेटा. सिस्टर, हे हाताला फाटलंय, बघा ना जरा. ड्रेसिंग करावं लागेल. तुम्ही बसा इथे, मी आलेच. हॅलो साहेब. अरे कुठे पत्ता लागला का सारंगचा? साहेब, सारंगचा सोडा. अहो, एक मोठी बातमी आहे. सावलीचा पत्ता सापडलाय. सावली सापडली? नक्की सावलीच आहे ना? खात्री करून घे 100%. अहो साहेब, तीच आहे, 100% तीच आहे. का बोलतो काय? ताब्यात घे तिला, ताब्यात घे, लगेच उचल तिला. ते शक्य नाही साहेब. शक्य नाही का? साहेब, ती एका हॉस्पिटलमध्ये काम करते
आणि प्रॉब्लेम असा झालाय की माझ्या हाताला जखम झाले, मी एकटाच आहे आणि हॉस्पिटलमध्ये गर्दी सुद्धा आहे. मी तिला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर मोठा राडा होईल आणि पोलीस येतील. मला लाईव्ह लोकेशन पाठव. चल 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 लवकर. मी इथून खास माणसं पाठवतो. ठीक आहे साहेब, लवकर पाठवा. आणि यावेळेस जर ती सटकली ना तर तुझ्या हाताला पायाला अजून अशा अशा ठिकाणी जखमा करीन की आयुष्यभर माझं नाव लक्षात ठेवशील. ठीक आहे साहेब, माझं लक्ष आहे तिच्यावर, तुम्ही काळजी करू नका. सावली सापडली. हा बोल रे. साहेब, खेळ रंगात आलाय, आपलं काम सोपं झालंय. सावलीला कळा सुरू झाल्यात. साहेब, डॉक्टर तिला डिलिव्हरी रूम मध्ये घेऊन गेलेत. ती कुठेच जाऊ शकत नाही. माझी माणसं तिकडे येत आहेत. तू तिकडून हलू नको. खेळा मारून उभा राहा. कळलं काय? मला तिचं बाळ पाहिजे. सावली नाही मिळाली तरी चालेल मला. आलं का लक्षात? पण साहेब, तिने विरोध केला तर? कारण डॉक्टर आणि नर्स तिच्या सोबत आहेत. ऐक ना, आत्ता ना माझं डोकं जाम सटकलंय. काही झालं तरी ते बाळ माझ्या ताब्यात पाहिजे म्हणजे पाहिजे. कळलं का? माझ्या बाळाला मारलंस तू सावली. आता मी तुझं बाळ नाही जगू देणार. ज्या बाळाच्या हातात माझा मृत्यू लिहिलाय ना त्याला या जगातच येऊ देणार नाही मी. त्याचा मृत्यू माझ्या हातात असणार आहे. मी माझा बदला पूर्ण करणार सावली, पूर्ण करणार.